नोकरीवरती गेलो हां. आणि रविवार माझा ॲक्सिडेंट झाला. अरे बापरे. ॲक्सिडेंट असं झालं की माझी कार आणि पुढून येणारी बस हां 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 काय असं ॲक्सिडेंट झालं की माझा जो काही मित्र होता ड्रायव्हर हां हां हां. म्हणून तो जागेवरती गेला अरे बापरे. आणि माझं इथं खांद्याला वगैरे इजा झाली. तो डोळा बिळा सगळं असं पॅक काचण्याचं पॅक झालेलं होतं. माझ्या बायकोचं म्हणजे माझ्या मालकीनेचं त्या ड्रायव्हरच्या सीटाच्या खाली जाऊन अडकल्या. त्याचं हातपाय दोन्ही मोडले हां काय. आणि हे सगळं घडण्याचं कारण म्हणजे आम्ही वाचण्याचं कारण जे एकमेव म्हणजे तिथं बाळू मामा. ते बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. नमस्कार. जय बाळूमामांच्या नावानं सांग बोला. मित्रांनो, सत्यवाईंच्या घरामध्ये आपण पेन्शन सुरू केली होती. हुवा मामांच्या म्हणजे सत्यवाईंच्या भाचींना आपण आज 2 यावेळेला पेन्शन देणार आहोत सत्यवाईंच्या घरात. एक तर त्यांच्या भाचींना आधी सुरू केली होती तिथं पण देणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे गंगूताईंच्या जे घर आहे गंगूताईंच्या घरातसुद्धा आपण पेन्शन देणार आहोत. गंगूताईंच्या घरातसुद्धा आणि गंगूताईंच्या भावाच्या घरातसुद्धा दोन्हीकडे आपण पेन्शन देणार आहोत. आपण पेन्शन ह्या वर्षी बदली झाली. बदली केली गाडी. ह्या वर्षापासून सुरू केलं. कुंडली बोला बोला बाळूमांच्या नावानं दर महिन्याला सुरू. तब्येत बरे. बाळ महाराज की जय. मुळे महाराज की जय. तब्येत काय म्हणते सांगा. तब्येत बरे हाय हा हाय. काय पाताळ सुमारणे सुरू असं ते काय मो पाताळ म्हणून. असं असं. जय बाळूमा. जय बाळूमा. मेतक्यामध्ये सत्यवाईंच्या घरामध्ये पेन्शन दिल्यानंतर म्हणजेच हुवाप्पा खिलारे यांच्या घरातील गंगाराम खिलारे यांच्या पत्नीला आणि हुवाप्पा खिलाऱ्यांच्या बहिणीला अशा दोन्ही ठिकाणी पेन्शन दिल्यानंतर मी आलो मित्रांनो अक्कोळमध्ये, जिथं मामांचं घर आहे. म्हणजे सत्यवाईंच्या घरानंतर मी आलो डायरेक्ट मामांच्या घरामध्ये म्हणजेच भीमा आजांच्या घरामध्ये. मामांच्या नातसून इथं राहत आहेत. आपण त्यांना भेटूया आणि त्यांना पेन्शन देऊया. मी आता आहे अक्कोळमध्ये मामांच्या घरी म्हणजेच दादू आरबाबे यांच्या घरी आहे आणि त्यांच्या सूनबाई आपल्याबरोबर आहेत. नातसून त्यांच्या मामांच्या नातसून आपल्याबरोबर आहेत. तर त्यांना पेन्शन द्यायची आहे. आणि आज योग म्हणजे काय माहिती आहे का, आज योग असा आला आहे की मारुती मामांच्या नातवाच्या हस्ते मामांच्या नात. तर मित्रांनो आज योग असा अलभ्य लाभ म्हणाय पाहिजे. मोठा योग आला आहे की इथं पाठीमागे सत्यवाई पण आहेत, मामा पण आहेत, मामाचा फोटो पण आहे. तर आज मामांच्या नातसुनेला मारुती मामांच्या नातवांच्या हस्ते म्हणजेच पांडुदांच्या हस्ते आपल्याला पेन्शन ही द्यायची आहे. तर आज योगायोगाने पांडुदासुद्धा इथं आले. मारुती मामांचे म्हणजे मारुती भोसले औरनाळे यांचे नातू आपल्यावर आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण सुवर्णताईंना हे पेन्शन देऊया. बोला 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 बाळूमामांच्या नावानं चांग भलं, विठ्ठलदेवाच्या नावानं चांग भलं, आलसना आप्पांच्या नावानं चांग भलं, मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं, महालिंगरायाच्या नावानं चांग भलं. यांची ओळख द्या. बोला सांगा की. सत्यवाईच्या भाच्याची बायको. सत्यवाईंच्या भाच्याची बायको हां म्हणजे सिद्धप्पा खिलाऱ्यांची बायको काय सुनबाई. म्हणजे व्यवस्थित आणि जरा सांगा. म्हणजे सत्यवाईंचे भाचे म्हणजे कोण? सत्यवाईंच्या भावाचे. सत्यवाईच्या भाच्याची बायको म्हणजे भावाची सून. हां सत्यवाईच्या भावाची सून. बरोबर. आणि तुम्ही इथं अक्कोळमध्ये घर आहे. तुमच्या घरात मी आलो होतो मागं. तुम्ही होता बकऱ्यात. घरातले सगळे माणसांच्या मुलाखत झाली काय घरात आलो घेऊन गेलो होतो. तुम्हीच नव्हता सा. तुम्ही आत्ता बहुतेक इकडे राहायला आले. हां अक्कोबाई हिराप्पा खिलारे. हां जय बाबा. आधी हातात तुमच्या हातात. नमस्कार. जय बाळूमा. बाळूमांच्या नावानं चांग भलं. मित्रांनो मी आलो हुन्नरगेमध्ये आप्पा गोरडे यांच्या घरी आणि आप्पा गोरडे यांना आपण पेन्शन सुरू केली आहे तुम्हाला माहीतच आहे. तर आपण आप्पा गोरडे यांना पेन्शन देऊया. महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ही जी आपण सगळ्यांनी मिळून हे करतोय, सगळ्यांनी मिळून आपण ही मदत करतोय ती खूप म्हणजे खूप चांगली आहे. तुमची सगळ्यांची यात मदत होते. महादेव शामराव पाटील असतील, कोयंडे वहिनी असतील आणि बरेचसे असे नावं आहेत की त्यांनी हे सगळं आपण सगळ्यांनी मिळून हे सगळं करतोय. खरोखर त्यांचं खरोखर मानव तेवढे आभार आहेत. मी नावं सगळ्यांची यासाठी घेत नाही
कारण कुणाला नाव घेतलं आवडतं आहे, कुणाला आवडत नाही. त्यामुळे नावं कोणाची न घेता मी डायरेक्ट ही पेन्शन देतो आहे. दर महिन्याला ही पेन्शन आपण देतो त्यांना. आज अनायासे सर आपल्यावर आहेत, सरांच्या हस्तेच आपण ही पेन्शन सुपूर्द करूया. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग बोला, विठ्ठलदेवाच्या नावानं चांग बोला, हासना आप्पांच्या नावानं चांग बोला, मोळे महाराजांच्या नावानं चांग बोला, मरगुबाईच्या नावानं चांग बोला, आई मायाका देवीच्या नावानं चांग बोला, शेळ्यामेण्यांच्या नावानं चांग बोला, राजा घोड्याच्या नावानं चांग, आई सत्यवाईंच्या नावानं चांग बोला, बोला 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 बाळूमामांच्या नावानं चांग बोला. हे माझे भाऊ आहे 3 नंबरचे. आणि ज्यावेळी आम्ही लहानपणापासूनच माझं ज्यावेळी त्याने आम्ही एकाच ठिकाणी बसतो, फक्त बाळूमामाशिवाय विषय आम्ही काढत नाही. आणि मागं एकदा मध्यंतरी कालावधीमध्ये बाळूमामाचा विषय निघाला तर मला कंटाळा यायचा. नुसतं हे बाळूमामाचं सांगायला लागलं. मग नंतर ज्यावेळी 2000 डिसेंबर महिन्यात ज्यावेळी 7 दिवस मी बाळूमामाची सेवा करायला गेलो आणि मला माहिती होती की मला काहीतरी होणार आहे, मला कळत होतं. मग काही देवाला मी जाऊन विचारून पण आलो होतो. मग हे काय ते देव काही धावायला तयार नाही. मग शेवटी मी निश्चय केला की बाळूमामाशिवाय माझं ह्या जगात कोणी नाही. आणि 7 दिवस फक्त मी सेवा करून आलो. आणि सेवा झाल्यानंतर शुक्रवारी आलो, एकादश होती शुक्रवारी. आणि नागाप्पा कारभार काय म्हणत होते की तुम्ही सेवा करा, म्हणजे एकादश करून जावा. पण मी फक्त 7 दिवस मी मागून घेतलो, म्हणजे फक्त 7 दिवस, 7 दिवसाच्या 8व्या दिवशी नाही असं मी गेलो. आणि मी रत्नागिरीला मंगळवारी गेलो आणि बुधवारी माझ्या कामासाठी शाळेत गेलो, म्हणजे नोकरीवरती गेलो. आणि रविवारी माझा ॲक्सिडेंट झाला. अरे बापरे. ॲक्सिडेंट असं झालं की माझी कार आणि पुढे येणारी बस काय असं ॲक्सिडेंट झालं की माझा जो काही मित्र होता ड्रायव्हर म्हणून तो जागेवरती गेला. अरे बापरे. आणि माझं इथं खांद्याला वगैरे इजा झाली, डोळा बिळा सगळं असं काचण्याचं पॅक झालेलं होतं. माझ्या बायकोचं म्हणजे माझ्या मालकीनेचं त्या ड्रायव्हरच्या शेडाच्या खाली जाऊन अडकल्या, त्याचं हातपाय दोन्ही मोडले काय. मग त्याच्यातून मग त्याच्या बायकोला पण जे काही इथनं सुरुवात केलं ते इथंपर्यंत फाटत गेलं काय. आणि मग लगेच एक फोन वगैरे आम्ही केला आणि लगेच एक 5-50 शिक्षकच झाले मला घेऊन. आणि सगळ्या चौघांना 4 गाड्यामध्ये घेऊन गेलो आम्हाला दवाखान्याला. आणि हे सगळं घडण्याचं कारण म्हणजे आम्ही वाचण्याचं कारण जे एकमेव म्हणजे तिथं बाळूमामा. त्याच्याशिवाय आम्हाला मग त्या दिवसापासून आम्ही बाळूमामाच्या सेवेला आम्ही लागलो. त्यांनी काय सांगतील तसं वागायचं आणि गप्प बसायचं, दुसरं काही अपेक्षा आम्हाला नाही आहे. जय बाळूमामा. आम्ही सुद्धा तुम्हाला सांगतो, आम्ही ह्याला निंगापूरला होतो. निंगापूरला म्हणजे आमची सेवा सुरू होती. म्हणजे आम्ही काय करायचो पण करतो काय, आम्ही म्हणजे निंगापूरला मला येईल काय इथं राहायला. असं बरं दिसते का बघा, इथं बरं दिसतेत की दिसलेत की बरोबर. सपई करा जरा अंग कापड. पाठीमागचं शर्ट अडकला. हां तेच आखडून आलंय म्हणताना कसं तर दिसायला आलंय. कसं पडतं घालू नका, एकच घालतो, एक घालतो हां आहे आता. दोघं दिसताव काय? हां दिसताय. नाही तोंड जरा खाली वर वरच घ्या. जरा मागवा, मागं जाऊ काय. दिसत काय आता? नाहीच. वर करा जरा. हां आता दिसतात. हां दिसतात. तर नमस्कार, जय बाळूमामाच्या नावाने चांग बोल रघुनाथ जोगमामांना आपण ह्या महिन्याची पेन्शन दिली. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भले, देवाच्या नावानं चांग भले, पंच्या नावानं चांग भले, महाराजांच्या नावानं चांग भले, महालिंगरायाच्या नावानं चांग भले, आई सत्यवाईंच्या नावानं चांग भले, शेळ्यामेण्यांच्या नावानं चांग भले, राजा घोड्याच्या नावानं चांग भले, बोला 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 बाळूमामाच्या नावानं चांग भले. तिथे देवाला ठेवू दे.
हे घ्या मावशी, तुमची कोबी कुठे गेली बघा. जय बाळूमा. बाळूमा नमस्कार. जय बाळूमा. बाळूमांच्या नावानं चांगलं. मित्रांनो, मी आता आलो आहे कुंभोजमध्ये भरमा पुजारी यांच्या घरी. आणि त्यांच्या घरी आपण त्यांच्या पत्नींना आपण पेन्शन सुरू केली. दरवेळेला 12 महिन्याचे पेन्शन देऊन जातात, पण आता ह्या वेळेला 12 महिन्याचे पेन्शनचं दिवस ते संपले. त्यामुळे आता ह्या महिन्यापासून परत 1001 रुपये पेन्शन दर महिन्याला सुरुवात होणार आहे त्यांना. आणि दुसरी गोष्ट, पाडव्याची साडी द्यायची राहिली होती. ती पाडव्याची साडीसुद्धा राजू बन. मित्रांनो, ते पाडव्याची साडी, पेन्शन हे सगळं आपण राजू बनगर यांच्या हस्ते सुपूर्द करूया. बोला बोला बाळूमांच्या नावानं चांग बोला, सर्वदेवाच्या नावानं चांग बोला, हसनाप्पांच्या नावानं चांग बोला, मुळे महाराजांच्या नावानं चांग बोला, महालिंगरायाच्या नावानं चांग बोला, शाया मंडळांच्या नावानं चांग बोला, राजा वड्याच्या नावानं चांग बोला. नाही जेवण नाही आता. नाही जेवण वगैरे काय नको. वेळ झाला नाही, कायच नको. चहा घेतला बाद झाला.